कोल्डप्ले कॉन्सर्ट हा मुंबईमध्ये होतो आहे। जानेवारी महिन्यामध्ये 2025च्या कोल्डप्ले कॉन्सर्ट होतो आहे। मात्र तिकीट जी आहेत ती अनेकांना मिळालेली नाही आहेत। बुक माय शोवर अनेकांकडनं तिकिटासाठी ऑनलाईन गेले, मात्र ही संपूर्ण वेबसाईटच क्रॅश झाली आणि अनेक गोंधळ जो आहे तो कोल्डप्ले कॉन्सर्ट ब्रिटिश रॉक बँडच्या फॅनमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। एकूण या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत मनसे नेते अविनाश जाधव। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अनेक जण याच्यामध्ये म्हणत आहेत की हे जे तिकीट आहेत यामध्ये कुठेतरी घोटाळा झालेला आहे। कशा प्रकारे बघताय तुम्ही? मला असं वाटतं की ब्रिटिश रॉक बँडचा पुढच्या महिन्यामध्ये आपल्या नवी मुंबईमधल्या डी.वाय. पाटीलला जो शो आहे, असा शो एक आधीही झाला होता आणि त्यावेळेला अंदाज होता की कशा प्रकारचा क्राऊड ह्याला येतो। सो मला असं वाटतं की ह्या वेळेला त्यांनी तिकीटची डेट जाहीर केली। ऑनलाईन ही सगळी प्रक्रिया होती। 1.3 मिलियन्स लोक त्या वेबसाईटला व्हिजिट झाली आणि त्यांचं मत आहे की एवढी सगळ्या मोठ्या प्रमाणात व्हिजिट झाल्याच्या नंतर ती साईट क्रॅक झाली। बरोबर आहे। मी तुम्हाला सांगतो, मी ती साईट त्यावेळेला पाहिली होती। त्यावेळेला 2 लाख लोक ऑनलाईन होती आणि क्रॅक होण्यासारखी परिस्थिती नव्हती, पण तरीसुद्धा त्या दरम्यान काही मिनिटात ही साईट क्रॅक झाली। बुक माय शो ही एक मोठी कंपनी आहे, बरोबर आहे। त्यांनी मोठे मोठे पिक्चर्स या देशामध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलला रिलीज केले होते। त्यांना अंदाज होता की काय मोठ्या प्रमाणात क्राऊड येणार, कारण 8 वर्षांनी हा शो महाराष्ट्रात होतो आहे। सो त्यांना माहिती असताना देखील वेबसाईट अशा प्रकारची कशी असू शकते त्यांची? त्यांना माहिती होतं की किमान 1 मिलियन लोक ह्या साईटला व्हिजिट करणार आहेत। सो मला असं वाटतं की ह्या लोकांनी क्राऊड त्यांच्या वेबसाईटपर्यंत आणलं आणि त्यांना कळलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात क्राऊड येतोय। त्यावेळेला त्यांनी पटकन ती साईट बंद केली आणि आता त्या तिकीट्स ह्या ब्लॅकमध्ये विकल्या जातात। 2,500 रुपयाची तिकीट, 2,500-3,000 हजाराची जी तिकीट होती ती आता 25,000 आणि 30,000ला झाली आणि 25-30 हजाराची तिकीट झालेली आहे 2.5-3 लाखाला। सो हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे। लोकांना 2 तिकीट मिळाल्या नाहीत, परंतु काही वेबसाईट्स आहेत वेगवेगळ्या, ते तिथे 2.5 लाखाला ऑनलाईन त्या तिकीट्स विकतात आणि मग जर त्यांना जर तिकीट मिळाल्या, मग त्यांना जर मोठ्या प्रमाणात जर तिकीट मिळाल्या, आज त्या ऑनलाईन महागात त्या तिकीट विकतात, मग आम्हाला 2-2, 4-4 तिकीट का नाही मिळाल्या? महाराष्ट्रातल्या मुलांना त्या का नाही मिळाल्या? सो ह्यांचं प्लॅनिंग होतं की क्राऊड तिथपर्यंत आणायचा एक अंदाज घ्यायचा आणि त्यांच्यानंतर ह्याचं एक ब्लॅक मार्केटिंग करायचं आणि याचं आता या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग झालं। ते ब्लॅक मार्केटिंग शाळेपासून, कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत गेलं। पण प्रश्न असा आहे, याच्यामध्ये बुक माय शो म्हणतं आहे की त्या प्लॅटफॉर्मचा आमचा संबंध नाही आहे, सोबतच त्यांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे। तुमचा कसा संबंध नाही आहे? तुमच्या कार्यक्रमाचे तिकीट जर 2.5 लाखाला बाहेर ब्लॅकने विकले जातात तर डायरेक्टली दोष तुमचाच आहे। ज्या लोकांना तिकीट, खरं तर स्ट्रेटली या लोकांना मिळालं पाहिजे ना। मी 5 तिकीट घेतल्या, दुसऱ्यांनी 5 तिकीट घेतल्या, सो समजू शकतो की 5 तिकीट ब्लॅकला विकल्या जातात, पण वेबसाईट्स वेगवेगळ्या चॅनल जर ह्या तिकीट ब्लॅकने विकत असेल तर ते तसं नाही आहे। एक तर बुक माय शोची लोकं मिळालेत किंवा पुन्हा बुक माय शोच यात इन्वॉल्ड आहे आणि त्यांच्याच मदतीने हे सगळं होतं आहे। मला वाटतं की असा प्रकारचं एक वेगळा भ्रष्टाचाराचा पायंडा या महाराष्ट्रात पडतोय की काय, की एखादा मोठा रॉक बँड घेऊन यायचं, अंदाज घ्यायचा आणि मग 2,500 रुपयाची तिकीट 25,000ला आणि 25,000ची तिकीट 2.5 लाखाला विकायचं। हे एक वेगळ्या प्रकारचं धुंदळं असं एक कारभार सुरू आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच जर बुक माय शोनी यात व्यवस्थित पारदर्शकता आणली नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरे जावं लागेल। आणि जर असंच त्यांनी चालू ठेवलं तर ज्या दिवशी त्यांचा रॉक बँड येईल ना आमच्याकडे महाराष्ट्रात, मुंबईमध्ये, त्यावेळेला त्यांच्या रॉक बँडचा जर बँड नाही वाजवला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही आम्ही, आणि आम्ही जे बोलतो ते करतो, ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे। पुन्हा सांगतो की आम्हाला या सगळ्याच्या झंझडीत पडायचं नाही। तरुणांना आनंद मिळणार असेल तर नक्की त्यांना तो आनंद मिळाला पाहिजे, पण तरुणांना आनंद द्यायच्या नावाखाली तुम्ही तरुणांची फसवणूक करू नका, हीच आमची मागणी आहे। बुक माय शोनी यात तात्काळ बदल करावा, नाहीतर नजीकच्या काळामध्ये बुक माय शोला या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा परिणाम भोगावा लागेल। एकूणच कुठेतरी बुक माय शोच्या तिकिटांमध्ये पारदर्शकता नाही आहे अशा प्रकारचा आरोप देखील अनेकदा आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता आणि तशाच प्रकारची मागणी देखील आपल्याला सध्या मनसेकडनं होताना दिसते। कॅमेरामन गजानन बाळपूरसह अभिषेक मोठाळ, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।